Download Parivartan app and learn complete syllabus from standard 5th to 12th of Maharashtra State Board. A very good morning to all of you. Myself Professor Pole sir and welcome back to the Parivartan app. So friends, today we are going to start our 10th science first chapter, that is the gravitation. तर आज आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. सायन्सचे दोन पार्ट आहेत. तर सायन्स पार्ट फर्स्ट मधला आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. तर या परिवर्तन ॲपच्या माध्यमातून आम्ही इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतचा पूर्ण सिलेबस कव्हर करणार आहोत. तर तुमचा कोणी मित्र असेल, भाऊ असेल, बहीण असेल 5वी ते 12वी पर्यंत कोणत्या पण वर्गात, तर तुम्ही त्याला सांगू शकता की परिवर्तन ॲप डाउनलोड करायला. तुमच्या मित्राला किंवा तुमचे जे शाळेचे जे फ्रेंड्स आहेत त्यांना पण हे ॲप शेअर करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट चॅप्टर आपण स्टार्ट करणार आहोत ग्रॅव्हिटेशन. तर ग्रॅव्हिटेशन तुम्ही अगोदर ऐकलं आहे का? यस, ऑफकोर्स तुम्ही 9वीमध्ये ग्रॅव्हिटेशन ऐकलेलं आहे. तर ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय हे नक्कीच तुम्हाला माहीत आहे. ग्रॅव्हिटेशन काय असतं? तर ग्रॅव्हिटेशन काय असतं सर्वांना माहीत आहे की अर्थच्या सरफेसवर किंवा एखादा ऑब्जेक्ट अर्थच्या सरफेसवरून आपण जर सोडला तर तो अर्थच्या सेंटरकडे अट्रॅक्ट करतो. आता हे बघा, हे पेन माझ्या हातात आहे आणि हा पेन काय झालेला आहे, तो अर्थच्या सरफेसकडे किंवा अर्थच्या सेंटरकडे काय झालेला आहे, अट्रॅक्ट झालेला आहे, म्हणजे हा पेन फॉल झालेला आहे. ठीक आहे. तर चॅप्टर स्टार्ट करण्याच्या पूर्वी आपल्याला कॅन यू रिकॉलचे काही क्वेश्चन विचारलेले आहेत ते आपण कव्हर करूया. सो द फर्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट आर द इफेक्ट ऑफ अ फोर्स ॲक्टिंग ऑन ॲन ऑब्जेक्ट? तर याचा मिनिंग सर्वांना समजला. तर एखाद्या ऑब्जेक्टवर आपण जर फोर्स अप्लाय केला तर त्याचे इफेक्ट काय होतील हे आपल्याला त्यांनी विचारलं आहे. आणि हे कॅन यू रिकॉल आहे, म्हणजे हे आपण ऑलरेडी 9th स्टँडर्डमध्ये स्टडी केलेलं आहे. हे जस्ट आपल्याला फक्त रिकॉलिंग करायचं आहे. तर याचा आन्सर कोणला येईल का, की एखाद्या ऑब्जेक्टवर जर आपण फोर्स अप्लाय केला तर त्याचा इफेक्ट काय होईल? तर त्याचे 3 इफेक्ट असतात. तर फर्स्ट इफेक्ट असतो हा आहे की त्याचा शेप चेंज होतो. शेप चेंज होतो म्हणजे फोर्स कॅन चेंज शेप. काय येईल? शेप. फोर्स शेप चेंज करू शकतो. शेप म्हणजे काय? त्याची साईज किंवा त्याचं दिसणं. ओके. तर याचं एक्झाम्पल काय येईल? सपोज आपण बलून घेतला, बलून म्हणजे फुगा. तर हा बलूनचा स्टार्टिंगचा शेप, जर याच्यामध्ये मी इथून हवा भरली तर काय होईल, तर हा बलून काय होईल, असा फुगेल. तर म्हणजे काय झालं, बलूनचा पहिल्यांदा शेप असा होता, तर त्याचा शेप काय झाला या ठिकाणी चेंज झाला. कशामुळे चेंज झाला? बाय द ॲप्लिकेशन ऑफ फोर्स. म्हणजे एखाद्या गोष्टीवर आपण जर फोर्स अप्लाय केला तर शेप चेंज होऊ शकतो, जसं बलूनमध्ये होतं. तर याचा सेकंड इफेक्ट आहे द फोर्स कॅन चेंज. या ठिकाणी सेम लिहायचं आहे, द फोर्स कॅन चेंज द स्पीड ऑफ ॲन ऑब्जेक्ट. स्पीड, द फोर्स कॅन चेंज स्पीड ऑफ ॲन ऑब्जेक्ट. जसं की समजा आता हे बघा, आता हे मार्कर पेन आहे, तर याच्यावर मी खालून जर फोर्स अप्लाय केला तर काय झालेलं आहे, तर याची स्पीड काय वाढलेली आहे. हे बघा, जास्त जर फोर्स अप्लाय केला मी, त्याची स्पीड काय होते, वाढते. किंवा प्रॅक्टिकल लाईफमध्ये तुम्हाला जर एक्झाम्पल घ्यायचं असेल, सर्वजण क्रिकेट खेळताय, सर्वांचा आवडता खेळ क्रिकेट. तर क्रिकेट जेव्हा तुम्ही खेळता, बॉलर जेव्हा बॉलिंग टाकतो तेव्हा तुम्ही काय करता, शॉट मारता. ठीक आहे. तर जेव्हा तुम्ही शॉट मारता तेव्हा काय करता, फोर्स अप्लाय करता. तर फोर्स अप्लाय केल्यामुळे बॉलला जी पहिली स्पीड होती त्याच्यापेक्षा जास्त काय ते जास्त स्पीड होते. त्याच्यामुळे काय आपण म्हणू शकतो, द फोर्स कॅन चेंज द स्पीड ऑफ ॲन ऑब्जेक्ट. ओके. आणि याचा जो थर्ड इफेक्ट आहे, द फोर्स कॅन ऑल्सो चेंज द डायरेक्शन ऑफ ॲन ऑब्जेक्ट. म्हणजे फोर्स जर आपण अप्लाय केला तर त्याची डायरेक्शन पण चेंज होऊ शकते, डायरेक्शन ऑफ ॲन ऑब्जेक्ट. याचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर क्रिकेट बॉल. आता क्रिकेट बॉल जेव्हा बॉलर या डायरेक्शननं तो बॉल टाकतो, म्हणजे बॉलिंग या डायरेक्शननं करतोय, पण आपण बॅट तिकून घुमवतोय. आपण बॅट समजा आता बॉल त्याने तिकून टाकला, आपण जर बॅट इकून घुमवली तर बॉलची डायरेक्शन ही होती आणि आपण बॅट घुमवल्यामुळे बॉल कुठे गेला, त्या डायरेक्शननं गेला. म्हणजे पहिल्यांदा बॉलची डायरेक्शन, हे बघा, पहिल्यांदा बॉलची डायरेक्शन ही होती आणि हा बॅट्समॅन आहे, या बॅट्समॅननं इथून आता ही बॅट आहे, ही बॅट घुमवल्यानंतर बॉल कुठं आला, इथं आला आहे. म्हणजे पहिल्यांदा डायरेक्शन बॉलची अशी होती, नंतर डायरेक्शन कशी झाली, अशी झालेली आहे. म्हणजे फोर्स कॅन चेंज द डायरेक्शन ऑफ ॲन ऑब्जेक्ट. तर या ठिकाणी आपण हा फर्स्ट क्वेश्चन कव्हर केलेला आहे. सर्वांना समजला? ठीक आहे. तर अशाच प्रकारे सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट टाईप ऑफ फोर्सेस आर यू फॅमिलियर विथ? तर या ठिकाणी त्यांनी काय आपल्याला सांगितलं आहे की तुम्हाला कोणकोणते फोर्सेस माहीत आहेत. कोणकोणते फोर्सेस माहीत आहेत बरं सांगा. आपण 9th स्टँडर्डमध्ये फोर्सेस शिकलेले आहेत, तर कोणकोणते फोर्सेस आहेत? या चॅप्टरचं नाव काय? ग्रॅव्हिटेशन. तर फर्स्ट आपण लिहूया ग्रॅव्हिटेशन फोर्स. ग्रॅव्हिटेशन या ठिकाणी मी कॅपिटल जी लिहितो. ओके, ग्रॅव्हिटेशन फोर्स. त्याच्यानंतर स्प्रिंग माहीत आहे सर्वांना. तर स्प्रिंगला आपण कॉम्प्रेस केलं तर काय होतं, स्प्रिंग
कॉम्प्रेशन आपण जर फोर्स त्याच्यावर काढून टाकला तर स्प्रिंग काय होते, एक्सपांड होते. म्हणजे कोणता फोर्स आहे, स्प्रिंग फोर्स आहे. ओके, त्याला आपण स्प्रिंग फोर्स म्हणतो. त्याच्यानंतर कोणतं आहे, मॅग्नेट. सर्वांना माहीत आहे मॅग्नेट काय करतं, लोखंडी वस्तूंना अट्रॅक्ट करतं. म्हणजे मॅग्नेटिक मटेरियल जे मॅग्नेट आहे ते काय करतं, अट्रॅक्ट करतं. म्हणजे त्याच्यामध्ये फोर्स कोणता असतो, मॅग्नेटिक फोर्स असतो. नंतर 4th नंबरचा फोर्स. तुम्हाला माहीत आहे एरोप्लेन उडतं का वर, एरोप्लेन फ्लाय कसं होतं, लँड कसं होतं. तर एरोप्लेन जेव्हा स्पीडमध्ये होतं तर त्याच्यावर लिफ्ट नावाचा एक फोर्स ॲक्ट होतो. तर लिफ्टिंग फोर्स म्हणतो आपण. म्हणजे कोणत्या पण वस्तूला आपल्याला जर वर उचलायचं असेल तर आपल्याला खालून फोर्स लावावा लागतो. त्याला आपण काय म्हणतो, लिफ्टिंग फोर्स म्हणतो. लिफ्टिंग फोर्स, बरोबर आहे. तर जेव्हा तुम्ही, आता दुसरा फोर्स कोणता, जेव्हा तुम्ही बॉलला असं ग्राउंडवर फेकता, जेव्हा बॉल ग्राउंडवर असं म्हणजे रन होतो तर तेव्हा काय होतं, बॉल ऑटोमॅटिक स्टॉप का होतो. किंवा तुम्ही समजा क्रिकेटने एखादा बॉल एकदम प्लेट केलं, तर प्लेट केल्यानंतर काय होतं, काही अंतर कापून बॉल काय होतो, थांबतो. द बॉल विल स्टॉप आफ्टर अ सम डिस्टन्स. वाय इट इज हॅपन, बिकॉज ऑफ द फ्रिक्शनल फोर्स. त्याला अपोजिंग एक फोर्स असतो, त्याला आपण कोणता म्हणतो, फ्रिक्शनल फोर्स म्हणतो. या ठिकाणी बघा, फ्रिक्शनल फोर्स. ठीक आहे. म्हणजे आपल्याला एवढे फोर्सेस माहीत आहेत. असे भरपूर फोर्सेस आहेत. तर तुम्ही बाकीच्या फोर्सची लिस्ट काढायची आहे, ती तुम्हाला होमवर्कसाठी देणार आहे. ठीक आहे. तर 5 फोर्स आपल्याला माहीत आहेत. असे भरपूर टाईपचे फोर्सेस आहेत. तर या ठिकाणी आपला सेकंड क्वेश्चन कव्हर झालेला आहे. थर्ड क्वेश्चन काय, व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सविषयी तुम्हाला काय माहीत आहे. तर तुम्हाला माहीत आहे की समजा कोणता पण ऑब्जेक्ट काय होतो, आपण जर सोडला तर तो काय होतो, अर्थच्या सरफेसकडे अट्रॅक्ट होतो, अर्थच्या सेंटरकडे अट्रॅक्ट होतो. पण तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे का की युनिवर्समध्ये म्हणजे पूर्ण ह्या विश्वामध्ये एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करतो. म्हणजे समजा हा मार्कर पेन आहे आणि हा बोर्ड आहे, किंवा मी इथं थांबलेलो आहे आणि हा बोर्ड आहे. बोर्ड आणि माझ्यामध्ये एक अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. किंवा हा माझा मोबाईल आहे, किंवा हे 2 मार्कर पेन आहेत. तर या 2 मार्कर पेनमध्ये एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. हे तुम्हाला माहीत आहे का, नाही माहिती. तर असं नाही की फक्त अर्थकडेच ग्रॅव्हिटी फोर्स आहे, असं नाही. तर या युनिवर्समध्ये कोणत्या पण 2 ऑब्जेक्टमध्ये जो फोर्स असतो, अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो, त्याला आपण ग्रॅव्हिटेशन फोर्स म्हणतो. एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली या ठिकाणी, फक्त अर्थकडे ग्रॅव्हिटेशनल फोर्स नाही. हां, ही गोष्ट मान्य आहे की अर्थकडे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त आहे. द अर्थ हॅज अ मोर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲज कम्पेअर्ड टू द अदर ऑब्जेक्ट्स, बट द अदर ऑब्जेक्ट्स ऑल्सो हॅव द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिकॉज ऑफ देअर मासेस. तर या ठिकाणी ह्या 2 मार्करमध्ये पण अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. आता तुम्ही मला क्वेश्चन करताल की हे 2 ऑब्जेक्टमध्ये किंवा 2 मार्करमध्ये जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे असला असता तर हे 2 ऑब्जेक्ट एकमेकाला अट्रॅक्ट का नाही करत. तर अट्रॅक्ट करता, पण त्याचं जे अमाऊंट आहे त्या फोर्सचं खूप नेग्लिजिबल आहे. खूप म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही एवढं नेग्लिजिबल आहे. कारण की अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त आहे, त्याच्यामुळे या दोन्ही पण ऑब्जेक्टला काय करतं, अर्थ अट्रॅक्ट करतं. त्याच्यामुळे या 2 ऑब्जेक्टमधला आपल्याला फोर्स जाणवत नाही. ठीक आहे. तर याचा एक स्क्रीनशॉट घ्या. ओके, तर आता आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय स्टडी करूयात. तर ग्रॅव्हिटेशन म्हणजे सर्वांना समजलं. ओके, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर मी काय सांगितलं की युनिवर्समध्ये प्रत्येक ऑब्जेक्ट दुसऱ्या बॉडीला अट्रॅक्ट करतो विथ सम अमाऊंट ऑफ फोर्स. दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटेशन. आता युनिवर्समध्ये मी एखादा ऑब्जेक्ट कन्सिडर केलेला आहे, हा ऑब्जेक्ट, आणि दुसरा ऑब्जेक्ट या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे. तर या 2 ऑब्जेक्टमध्ये फोर्स असतो, एक अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो. तर त्याला आपण काय म्हणायचं, आता हा जो ऑब्जेक्ट आहे या ऑब्जेक्टला एफ नावाच्या फोर्सने अट्रॅक्ट करतो, आणि हा जो ऑब्जेक्ट आहे या ऑब्जेक्टला या फोर्सने अट्रॅक्ट करतो. तर त्याला काय म्हणायचं, आता ज्याचा जास्त ग्रॅव्हिटेशन फोर्स असेल तो ऑब्जेक्ट याच्याकडे अट्रॅक्ट होईल. जसं की सपोज या 2 मार्करमध्ये ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे, किंवा अर्थ आणि या मार्करमध्ये ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे, पण अर्थचा ग्रॅव्हिटेशन फोर्स जास्त असल्यामुळं हा मार्कर काय होतो, अर्थकडे अट्रॅक्ट होतो. पण हा मार्कर पण अर्थला अट्रॅक्ट करतो, पण अर्थ एवढी मोठी आहे तर ती अट्रॅक्ट करू शकेल का, किंवा हा मार्कर अर्थला अट्रॅक्ट करू शकेल का, यस करतो, पण याचा जो फोर्स असतो तो खूप 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 नेग्लिजिबल असतो. त्याच्यामुळं अर्थचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो खूप जास्त आहे. त्याच्यामुळं हा जो मार्कर आहे तो काय होतो, फॉल्स डाऊन होतो, तो अर्थच्या सेंटरकडे, अर्थच्या सरफेसकडे अट्रॅक्ट होतो. ठीक आहे. तर म्हणजे युनिवर्समध्ये कोणते पण 2 ऑब्जेक्ट एकमेकाला अट्रॅक्ट करतात विथ सम अमाऊंट ऑफ फोर्स, काही अमाऊंट ऑफ फोर्सने, तर त्या फोर्सला काय म्हणायचं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे. तर याची डेफिनेशन आपण लिहून घेऊया. काही डेफिनेशन याची, इन युनिवर्स
In universe, every object will attract another object with some amount of force, comma, that force is called as gravitational force. That force is called as gravitational force. ही डेफिनेशन लिहून घ्यायची तुम्ही. ओके, आता कुणी जरी विचारलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय आहे, फक्त अर्थकडे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे असं नाही, अर्थकडे पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, पण युनिवर्समध्ये प्रत्येक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करतो. जसं की मून आहे आणि अर्थ आहे, मून पण अर्थला अट्रॅक्ट करतो आणि अर्थ पण मूनला अट्रॅक्ट करते. तर मून आणि अर्थमध्ये पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, सन आणि अर्थमध्ये पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, मून आणि ज्युपिटरमध्ये पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, अर्थ आणि ज्युपिटर किंवा मर्क्युरी कोणता पण प्लॅनेट घ्या, कोणता पण ऑब्जेक्ट घ्या, त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स सर्वांना समजलंय. तर हे झालं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर आता या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला डिस्कवर कोणी केलं, ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध कोणी लावला, तुम्हाला माहित आहे का? या सर्वांना माहित आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा सर आयझॅक न्यूटन लावला. न्यूटन एक नावाचा सायंटिस्ट आहे. न्यूटन नावाच्या सायंटिस्टनी या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा डिस्कवरी केली, या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध लावलेला आहे. तर कसा लावला त्यांनी शोध, तर तो काय, एका झाडाखाली, सर्वांना ही सफरचंदाची स्टोरी माहीत आहे, ॲपलची स्टोरी माहीत आहे, तर मी इंग्लिशमध्ये सांगतो. सो वन्स अपॉन टाईम द न्यूटन वॉज सॅट अंडर द ॲपल ट्री अँड द ॲपल suddenly falls down on the surface of earth. Then he thought that the why apple falls down. तर हे बघा, हे ॲपलचं झाड आहे, हे ॲपलचं ट्री आहे आणि या ॲपलच्या ट्री खाली न्यूटन बसलेला आहे. ठीक आहे, तर हा एन म्हणजे काय आहे, न्यूटन आहे आणि हे ॲपलचं ट्री आहे. तर या ठिकाणी हे ॲपल लागलेलं आहे. तर त्यांनी पाहिलं की ॲपल जो आहे तो ग्राउंडवर पडलेला आहे, तो ॲपल ग्राउंडवर खाली पडतोय आणि तो पण व्हर्टिकली फॉल होते. सो ही थॉट दॅट द वाय ॲपल फॉल्स व्हर्टिकली डाऊनवर्ड्स टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. सो दिस इज द अर्थ. आपण याला असं विचार करू शकतो की अर्थ आहे, बरोबर आहे. तर या अर्थच्या सेंटरकडेच तो जो ॲपल आहे तो का अट्रॅक्ट होत आहे यांनी विचार केलेला आहे न्यूटननी. मग त्याला असं जाणवलं की अर्थच्या सेंटरकडे एक असा फोर्स आहे की त्या फोर्समुळे काय होतं की ॲपल काय होतं आहे, अर्थच्या सरफेसवर फॉल होतं आहे. मग त्याने असा विचार केला की हा जो ॲपल आहे तो असा का नाही गेला, हा ॲपल इकडे का नाही गेला किंवा इकडे का नाही गेला. तर त्याला जाणवलं की अर्थच्या सेंटरकडे एक फोर्स आहे, तर त्या फोर्सला त्यांनी नाव दिलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग त्यांनी नंतर पण विचार केला की सपोज हा मून आहे, तर मून हा अर्थपासून खूप दूर आहे, तर मूनवर पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतो का अर्थचा, असा त्यांनी विचार केला. तर त्याला असं कळलं की यस, मूनवर पण म्हणजे मूनवर पण ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा इम्पॅक्ट होतो आहे, सनवर पण होतो आहे. म्हणजे एव्हरी ऑब्जेक्टवर इन द युनिवर्समधल्या प्रत्येक ऑब्जेक्टवर ग्रॅव्हिटेशनचा इम्पॅक्ट होतो आहे. म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्ट एकमेकला काय करतात, अट्रॅक्ट करतात. तर त्या फोर्सला नाव त्यांनी काय दिलं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर ही स्टोरी सर्वांना फेमस आहे, सर्वांना माहीत आहे. ठीक आहे, ही जे ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डेफिनेशन त्या लिहून घ्या किंवा याचा एक तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. ठीक आहे, ओके, घेतला स्क्रीनशॉट. तर आता ही जी डेफिनेशन आहे, ही डेफिनेशन रट्टा मारायची नाही, बिलकुल रट्टा मारायची नाही. आता ही डेफिनेशन कशी लक्षात ठेवायची मी सांगतो. तर या ठिकाणी बघा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे, कळलेलं आहे, कन्सेप्ट समजला मराठीमध्ये. तर याला तुम्ही आता इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं. कसं ट्रान्सलेट करायचं, तुम्हाला माहीत आहे की युनिवर्समध्ये प्रत्येक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करतो. म्हणजे इन युनिवर्स द एव्हरी ऑब्जेक्ट इज अट्रॅक्ट्स अनदर ऑब्जेक्ट विथ अमाऊंट ऑफ फोर्स, विथ सम फोर्स. तो काहीतरी अमाऊंट ऑफ फोर्सनी किंवा काही फोर्सनी तो काय करतोय, अट्रॅक्ट करतोय. त्या फोर्सलाच आपण काय म्हणलेलं आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणलेलं आहे. तर मेन वर्ड काय आहे, इन युनिवर्स दोन ऑब्जेक्ट किंवा प्रत्येक दोन ऑब्जेक्ट किंवा कोणते बी दोन ऑब्जेक्ट ते अट्रॅक्ट करतात. या ठिकाणी काय आहे, अट्रॅक्शन मेन वर्ड आहे. तर फक्त टू ऑब्जेक्ट अट्रॅक्ट each other with some amount of force, that force is called as gravitation. म्हणजे फक्त दोन शब्द या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे युनिवर्समध्ये दोन ऑब्जेक्ट एकमेकाला अट्रॅक्ट करतात. तर युनिवर्समध्ये इन युनिवर्स द एव्हरी ऑब्जेक्ट विल अट्रॅक्ट अनदर ऑब्जेक्ट विथ फोर्स. कोणता शब्द महत्त्वाचा आहे, विथ फोर्स, अँड दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज द ग्रॅव्हिटेशन. बस डेफिनेशन रट्टा मारायची नाही, अशी डेफिनेशन लिहायची. याच्यापेक्षा थोडी तुम्ही वेगळी जरी लिहिली तरी तुम्हाला फुल मार्क भेटणार आहे. ठीक आहे, फक्त मेन शब्द काय आहे, युनिवर्समध्ये दोन ऑब्जेक्ट एकमेकाला अट्रॅक्ट करतात विथ सम अमाऊंट ऑफ फोर्स, दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज द ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे,
आता विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये या ठिकाणी फोर्स अँड मोशन नावाचा कन्सेप्ट आहे. तर तुम्हाला माहीत आहे फोर्स कशासाठी उपयोग होतो. फोर्स अँड मोशन. द फोर्स इज यूज्ड टू चेंज द मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट ऑर टू गिव्ह द मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट. म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्टला आपल्याला जर याची पोझिशन चेंज करायची असेल तर आपल्याला काय अप्लाय करावं होतं. फोर्स अप्लाय करायला होतो. तर या ठिकाणी त्यांनी एक क्वेश्चन विचारलेला आहे तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 1वर. कॅन यू रिकॉलचा क्वेश्चन आहे. व्हॉट आर न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. तर न्यूटनचे 3 नियम जे आहेत मोशनविषयी ते काय आहेत. व्हॉट आर द न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. हे तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये शिकलेलं आहे फर्स्ट चॅप्टरमध्ये. तर काय आहे व्हॉट आर द न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. ओके. तर फर्स्ट लॉ काय आहे न्यूटन्सचा. तर एखादा ऑब्जेक्ट रेस्टमध्ये असेल, सपोज हा ऑब्जेक्ट रेस्टमध्ये असेल, किंवा एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये असेल, सपोज हा ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे, तर तो त्याची पोझिशन चेंज करणार नाही. कोणती. तर एखादा ऑब्जेक्ट रेस्टमध्ये असेल तर तो रेस्टच राहील. केव्हापर्यंत रेस्टमध्ये राहील. जोपर्यंत त्याला फोर्स अप्लाय होत नाही, जोपर्यंत त्याच्यावर फोर्स अप्लाय होत नाही तोपर्यंत हा रेस्टमध्येच राहील. आता हा ऑब्जेक्ट आहे, हा मार्कर पेन आहे माझ्या हातावर सर्वांना दिसतोय. ओके. तर हा ऑब्जेक्ट रेस्ट आहे का नाही. यस रेस्ट आहे. हा केव्हापर्यंत रेस्टमध्ये असेल. जोपर्यंत मी याच्यावर फोर्स अप्लाय करत नाही. हे बघा आता मी फोर्स अप्लाय केला, किंवा आता मी याला वर उचललं, ठीक आहे, याला मी वर फेकलं. आय लिफ्टेड अपवर्ड दिस marker pen, so the force acted on this marker. So what happened? Because of this force the marker get the acceleration. तर या फोर्समुळे काय झालं. मार्करमध्ये मोशन आलेली आहे. म्हणजे फोर्स म्हणजे काय तुम्हाला कळलेलं आहे. तर एखादा ऑब्जेक्ट, न्यूटन्स फर्स्ट लॉ काय सांगतो आपला. तर न्यूटनचा फर्स्ट लॉ तुम्ही लिहू शकता. an object is in motion. An object is in motion or in rest will not change its position, will not change its state, will not change its state unless and until an external force acts on it. याचा मिनिंग काय होतं की एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये असेल किंवा एखादा ऑब्जेक्ट रेस्टमध्ये असेल तर तो त्याची ओरिजिनल पोझिशन चेंज करणार नाही. कोणती पोझिशन. सपोज हा ऑब्जेक्ट रेस्टमध्ये आहे तर हा रेस्टमध्येच राहील, किंवा हा ऑब्जेक्ट मोशनमध्ये असेल तर हा मोशनमध्येच राहील. कधीपर्यंत. जोपर्यंत unless and until an external force acts on it. म्हणजे तो त्याची पोझिशन चेंज करणार नाही केव्हापर्यंत. जोपर्यंत त्याच्यावर एक्सटर्नल फोर्स अप्लाय होत नाही तोपर्यंत. हा झाला न्यूटनचा फर्स्ट लॉ. आता सेकंड लॉ काय आहे. द ॲप्लिकेशन ऑफ फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ॲक्सेलरेशन. म्हणजे आपण एखाद्या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय करतोय, बरोबर आहे. आता हा मार्कर पेन आहे, तर या मार्कर पेनवर मी काय केलं. अपवर्ड फोर्स अप्लाय केलेला आहे. हा मार्कर वर फ्लाय झालेला आहे, बरोबर आहे. या मार्कर पेनवर मी अपवर्ड फोर्स अप्लाय केलेला आहे. तर या मी जितक्या अमाऊंटचा फोर्स अप्लाय केला तेवढ्या अमाऊंटने तो काय होईल. ॲक्सेलरेट होईल. म्हणजे ॲक्सेलरेशन म्हणजे फोर्स काय आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲक्सेलरेशन आहे. आता मी काय केलं. याला जोरात वर फेकलं. एखादा बॉल आहे आणि बॉलला मी जोरात वर फेकलं तर काय होईल. तो खूप उंच जाईल. आणि मार्करला मी फक्त हलक्यानं असं फेकलं तो काय होईल. एवढ्याच हाईटपर्यंत जाईल. आणि बॉलला जोरात फेकल्यामुळे काय होईल. जास्त तो दूर जाईल. जास्त स्पीडनं तो दूर जाईल. म्हणजे मी जर जास्त फोर्स अप्लाय केला, जोरानं फेकलं म्हणजे काय झालं. जास्त फोर्स अप्लाय केला. तर जास्त फोर्स अप्लाय केल्यामुळे काय झालं. त्याच्यामध्ये जास्त ॲक्सेलरेशन आलेलं आहे. तर हा आपल्या न्यूटनचा सेकंड लॉ काय सांगतो. If we increase the force, the acceleration will increase. Okay, the application of force is directly proportional to the acceleration. हा झाला न्यूटनचा सेकंड लॉ. तर आपण काय म्हणू शकतो. F equals to mass into acceleration. मास काय आहे. प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. दॅट इज द मास ऑफ एन ऑब्जेक्ट. ओके. तर याचा आपलं तुम्हाला वर्डिंगमध्ये लिहायचं असेल तर काय लिहायचं. ॲप्लिकेशन ऑफ फोर्स is directly proportional to acceleration. is directly proportional to काय आहे. ॲक्सेलरेशन. हा आहे न्यूटनचा सेकंड लॉ. ठीक आहे. तर याचा स्क्रीनशॉट घ्या. चला फटाफट. आता हे कॅन यू रिकॉलचे क्वेश्चन आहे. एवढे काही इम्पॉर्टंट नाही, पण आपल्याला याचं नॉलेज भरपूर भेटणार आहे या क्वेश्चनमधून. तर आता न्यूटनचा थर्ड लॉ काय आहे. 2 लॉ आपण पाहिलेले आहे, सर्वांना समजले आहेत. ओके. तर न्यूटनचा थर्ड लॉ काय आहे.
कोण सांगेल? सर्वात फेमस आहे न्यूटनचा थर्ड लॉ, जो की रॉकेटमध्ये यूज होतो. तुम्हाला माहीत आहे रॉकेट वर का जातं, कशामुळे जातं? न्यूटनच्या थर्ड लॉ माहीत. तर थर्ड लॉ काय आहे न्यूटनचा? एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. म्हणजे प्रत्येक ॲक्शनला काय आहे? इक्वल अमाऊंट ऑफ रिॲक्शन आहे. जर तुम्हाला माहीत आहे रॉकेट वर का जातं, हे बघा हे रॉकेट आहे, आपण लास्ट चॅप्टरमध्ये तसं शिकणारच आहोत. तर हे रॉकेट आहे, हे रॉकेट वर का जातं? कारण इक्वल अमाऊंट ऑफ फोर्स आपण काय करतोय? ग्राउंडला एक्झर्ट करतोय. तर इक्वल अमाऊंट ऑफ फोर्स न आपण ग्राउंडवर एक्झर्ट करतो तो फोर्स, आणि त्याच फोर्सनी तो रॉकेट काय जातोय? वर जातोय. म्हणजे जेवढा फोर्स आपण खाली लावाल तेवढ्याच फोर्सनी काय होईल? रॉकेट वर जाईल. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जेव्हा जंप मारता, जेव्हा पळत पळत येता आणि तुम्ही हात असे करता, असे हात का म्हणून करता? कारण की तुम्ही काय करता? ग्राउंडवर फोर्स लावता. ग्राउंडवर फोर्स लावल्यामुळं तुमचे जंप काय होते? हाय होते. ठीक आहे. तर न्यूटनचा थर्ड लॉ काय आहे? एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. ठीक आहे. किती सोपं आहे न्यूटनचे हे 3 लॉ आपण स्टडी केलेले आहेत या ठिकाणी. तर आपला जो पुढचा कन्सेप्ट आहे, सर्वांना समजले हे 3 लॉ न्यूटनचे? ओके. पहिले 3 क्वेश्चन सर्वांना समजले. त्याच्यानंतर व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिटेशन सर्वांना समजलं? ओके. ठीक आहे. जर समजत नसेल तर विचारा. ओके. तर याच्यानंतर आपण बघणार आहोत सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. ओके. तर या ठिकाणी तुमचा नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स. तर काय आहे सर्क्युलर मोशन? ठीक आहे. तर सर्क्युलर मोशन म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय सर्क्युलर मोशन अँड व्हॉट इज मीन बाय सेंट्रिपिटल फोर्स. तर तुमच्या बुकमध्ये एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. तर त्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे? एक दोरी घ्या, एक स्ट्रिंग घ्या. स्ट्रिंग म्हणजे काय? दोरी. टेक द स्ट्रिंग अँड टाईड अ स्टोन टू द स्ट्रिंग. म्हणजे एक दोरी घ्या, एक स्ट्रिंग घ्या आणि त्या दोरीला स्टोन बांधा. स्टोन म्हणजे काय? दगड. ओके. ही काय आहे? स्ट्रिंग आहे. ही स्ट्रिंग आहे आणि हा माणूस आहे. बरोबर आहे. हे तुम्ही आहात. ओके. तर काय करा? एक दोरी घ्या, टेक द वन स्ट्रिंग अँड टाईड स्टोन टू द स्ट्रिंग अँड रिव्हॉल्व इन द हॉरिझॉन्टल सर्कल. तर त्या स्ट्रिंगला तुम्ही काय करा? हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये घुमवा. तर ती स्ट्रिंग कशी घुमेल? अशी घुमेल. बरोबर आहे. तर अशी घुमल्यामुळं काय होईल? बरोबर आहे. तर ती काय करेल? सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल. अशी घुमेल म्हणजे कशी घुमेल ती ॲक्च्युअलमध्ये? हे बघा, ती अशी घुमेल ॲक्च्युअलमध्ये. या ठिकाणी बघा, ती अशी घुमेल. म्हणजे या ठिकाणी इलिप्स जरी दिसत असेल तर ती ॲक्च्युअलमध्ये काय होईल? म्हणजे सर्कलच्या अराउंड घुमेल, ऑन दी सर्कम्फरन्स घुमेल. तर हा जो स्टोन आहे, तर स्टोन काय होतोय? या सर्कलच्या सर्कम्फरन्सवर घुमतोय. तर म्हणजे या स्टोननी कोणती मोशन परफॉर्म केलेली आहे? सर्क्युलर मोशन परफॉर्म केलेली आहे. तर सर्क्युलर मोशन म्हणजे काय? एखाद्या सर्कलच्या सर्कम्फरन्सवर जर ऑब्जेक्ट घुमत असेल, कोणता बी ऑब्जेक्ट घ्या. सपोज आपण घेतलं मूनचं एक्झाम्पल. चंद्र माहीत आहे? मून इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. आता ही अर्थ आहे आणि हा मून आहे. तर मून काय करतो? अर्थच्या अराउंड सर्क्युलर ऑर्बिटमध्ये घुमतं. तर तो काय करतो? सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. सपोज सॅटेलाईट घेतला आपण. या ठिकाणी सॅटेलाईट आहे. तर या ठिकाणी सॅटेलाईट इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ इन द सर्क्युलर ऑर्बिट. ओके. सो दॅट मोशन इज कॉल्ड ॲज अ सर्क्युलर मोशन. म्हणजे सर्क्युलर मोशन म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल? एखादा ऑब्जेक्ट आहे तो सर्कलच्या सर्कम्फरन्सवर फिरतोय. आता हा सर्कल आहे, हा पूर्ण सर्कल आहे. याचा सर्कम्फरन्स कोणता आहे? सर्कम्फरन्स म्हणजे काय? बाउंड्री. ओके. तर सर्कम्फरन्स ऑफ सर्कल म्हणजे काय? बाउंड्री ऑफ सर्कल. तर या सर्कलची बाउंड्री कोणती आहे? ही आहे. तर एखादा ऑब्जेक्ट जर सर्कलच्या सर्कम्फरन्सवर फिरत असेल तर त्याला काय म्हणायचं? सर्क्युलर मोशन म्हणायचं. तर त्याची इंग्लिशमध्ये डेफिनेशन कशी येईल? अन ऑब्जेक्ट विच रिव्हॉल्व्स अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ ऑब्जेक्ट. म्हणजे कोणता पण ऑब्जेक्ट, कोणता पण पार्टिकल जर सर्कलच्या सर्कम्फरन्सवर फिरत असेल तर त्याला म्हणायचं सर्क्युलर मोशनचं. डेफिनेशनला सर्क्युलर मोशनची, an object which revolves along the circumference of circle, is called सर्क्युलर मोशन. त्याला काय म्हणायचं?
सर्क्युलर मोशन म्हणायचं. डेफिनेशन कधी कधी बोर्डच्या एक्झाममध्ये एका मार्कला विचारतात. सर्वांना समजतं आहे? ओके. तर कशाला सर्क्युलर मोशन म्हणायचं? एखादा ऑब्जेक्ट आहे सर्कलच्या सर्कम्फरन्सवर फिरतोय त्याला काय म्हणायचं? सर्क्युलर मोशन. तर या ठिकाणी मेन वर्ड कोणता आहे? सर्कम्फरन्स. दुसरा रिव्हॉल्व झाला पाहिजे. आणि काय रिव्हॉल्व झाला पाहिजे? ऑब्जेक्ट. आणि कशाभोवती? सर्कलच्या सर्कम्फरन्सभोवती. म्हणजे हे 4 वर्ड महत्त्वाचे आहेत. एखादा ऑब्जेक्ट सर्कलच्या सर्कम्फरन्सवर घुमत असेल त्याला सर्क्युलर मोशन म्हणायचं. या ठिकाणी आपण हा एक्सपेरिमेंट केलेला आहे. आपण काय केलेलं आहे? सो वी हॅव टेकन द वन स्ट्रिंग अँड टाईड स्टोन टू द स्ट्रिंग अँड रिव्हॉल्व इन द हॉरिझॉन्टल सर्कल. तर त्या ठिकाणी काय होईल की आपण या स्टोनवर फोर्स अप्लाय करतोय का? यस, आपण या स्टोनवर अप्लाय फोर्स करतोय. तर आपण ॲक्च्युअलमध्ये या स्ट्रिंगवर हा जो दोरी आहे या दोरीवर फोर्स अप्लाय करतोय. या दोरीला आपण काय करतोय? असं मध्ये ओढतोय. हे बघा मी ओढतोय ना, असं मध्ये हात असा बाहेर मध्ये करतोय. तर या दोरीला मी काय करतोय? असं मध्ये बाहेर करतोय, असं मध्ये ओढतोय. त्याच्यामुळं काय होतंय की हा जो स्टोन आहे हा स्टोन सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतोय. म्हणजे याच्यावर कोणता फोर्स ॲक्ट होतोय? सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल म्हणजे काय? त्याला आपण म्हणतो सेंटर सिकिंग. याचा अर्थ काय होतो? सेंटर सिकिंग. सेंटर सिकिंग म्हणजे काय? सेंटरकडे अट्रॅक्ट होणारा. सेंटर सिकिंग म्हणजे काय? सेंटरकडे अट्रॅक्ट होणारा. तर या ठिकाणी आपण दोरीला स्टोन बांधलेला आहे. सो वी हॅव टाईड द स्टोन टू द स्ट्रिंग अँड रिव्हॉल्व इन द हॉरिझॉन्टल सर्कल. तर आपण काय करतोय? या दोरीला फोर्स अप्लाय करतोय. ठीक आहे. तर याच्यामुळे काय होतंय? हा स्टोन हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरतोय. आणि हा जी दोरी आहे आपण काय करतोय? इनवर्ड डायरेक्शनला म्हणजे सर्कलच्या सेंटरकडे ओढतोय आपण दोरीला. तर त्याच्यामुळे काय होतंय? हा स्टोन सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतोय. तर या दोरीवर, या स्ट्रिंगवर, या थ्रेडवर कोणता फोर्स अप्लाय होत आहे? सेंट्रिपिटल फोर्स. तर सर्क्युलर मोशन सर्वांना समजलं? ओके. तर आता सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय याची आपण डेफिनेशन लिहून घेऊया. ठीक आहे. ओके. तर याची डेफिनेशन तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर आता आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय? सेंट्रिपिटल फोर्स. तर काय आहे सेंट्रिपिटल फोर्स? जो फोर्स सेंटरकडे अट्रॅक्ट होतो. तर या ठिकाणी हा मून आहे. ओके. आणि ही अर्थ आहे. किंवा आपण आता दोरीचं उदाहरण घेऊया. ही दोरी आहे आणि हा स्टोन आहे आणि हा सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतोय. बरोबर आहे. तर या ठिकाणी आपण आहोत. हे आपला हात आहे. हातामध्ये आपल्या दोरी आहे. बरोबर आहे. तर आपण याला सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतोय. तर आपण काय करतोय? ही जी स्ट्रिंग आहे ही इनवर्ड डायरेक्शनला ओढतोय. हे बघा, ही अशी ओढतोय. तर याच्यावर जो फोर्स अप्लाय होतो तो कोणता आहे? तो सेंटरच्या सर्कलकडे आहे. म्हणजे सर्कलच्या सेंटरकडे आहे. हा सर्कल आहे, सर्कलचा सेंटर आहे. तर हा जो फोर्स आहे तो काय होतोय? सर्कलच्या सेंटरकडे डायरेक्ट होतोय. म्हणजे जो फोर्स सर्कलच्या सेंटरकडे डायरेक्ट होतो त्याची डायरेक्शन सेंटरकडे असते सर्कलच्या. त्या फोर्सला काय म्हणायचं? सेंट्रिपिटल फोर्स. तर या ठिकाणी डेफिनेशन लिहायची. The force which is directed towards center of circle is called as centripetal force. तर त्याला काय म्हणायचं? सेंट्रिपेटल फोर्स. ओके. सर्वांना समजला? खूपच डेफिनेशन सोपी आहे. रट्टा मारायचं नाही. फक्त 2-3 वर्ड महत्त्वाचे आहेत. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय? असा फोर्स जो की सेंटरकडे अट्रॅक्ट होतो. असा फोर्स म्हणजे इंग्लिशमध्ये कसं कन्वर्ट करायचं? द फोर्स विच इज डायरेक्टेड टुवर्ड सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे सर्कलच्या सेंटरकडे अट्रॅक्ट होतोय. तर त्या फोर्सला आपण काय म्हणतोय? सेंट्रिपिटल फोर्स म्हणतोय. तर या ठिकाणी ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला समजलेलं आहे. तर या ठिकाणी बघा, आपण जर हा फोर्स अप्लाय करायचं सोडून दिलं, म्हणजे आपण जर ही दोरी ओढायची मध्ये इनवर्ड ओढायची सोडून दिली तर काय होईल? हा जो स्टोन आहे तो या डायरेक्शननं जाईल. ठीक आहे. तो सर्कलला जर आपण टँजंट लाईन ड्रॉ केली तर तुम्ही हा एक्सपेरिमेंट घरी पण करू शकता की काय करायचं? दोरीला दगड बांधायचा, असा घुमवायचा आणि दोरी सोडून द्यायची. तर दोरी सोडल्यामुळे काय होतं? हा जो स्टोन आहे टँजेन्शियल पाथ फॉलो करून असा तो स्टोन बाहेर जातो टँजेन्शियली. ओके. तर हे झालं सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे. याचा एक स्क्रीनशॉट घ्या. ओके. घेतलं स्क्रीनशॉट. तर याच्यानंतर आता जसा आपण या दोरीवर फोर्स अप्लाय केला, म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स अप्लाय केला, टेन्शन अप्लाय केलं, त्याच्यामुळं हा जो स्टोन आहे सर्क्युलर ऑर्बिटमध्ये घुमतोय अराउंड आवर सेल्फ और अराउंड दिस मॅन और अराउंड आवर सेल्फ. म्हणजे आपल्या भोवती तो काय करतोय? सर्क्युलर ऑर्बिटमध्ये घुमतोय. तर तसंच विद्यार्थी मित्रांनो, मून पण अर्थच्या अराउंड घुमतोय आणि अर्थ आहे
अर्थ आहे सनच्या अराउंड घुमते. ठीक आहे, हे बघा अर्थ आहे, हा सन आहे, तर अर्थ सनच्या अराउंड घुमते इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये. तर ही पण कशामुळे घुमते? ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे कोणता असतो? तो पण असतो सेंट्रिपिटल फोर्स. तर या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड कोण करतात? टेन्शन. म्हणजे या टेन्शन म्हणजे स्ट्रिंगमध्ये जे टेन्शन आहे, दोरीमध्ये जे टेन्शन आहे, तर ते टेन्शन या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतं. तर या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करतो? सेंट्रिपिटल फोर्सला प्रोव्हाइड करतो. हा सन आहे आणि ही अर्थ आहे. तर ठीक आहे, समजलं आहे. पण या ठिकाणी कोण आहे? वेन मून इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय द सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे या ठिकाणी जो फोर्स अर्थच्या सेंटरकडे अट्रॅक्ट होतो त्याला काय म्हणायचं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि त्याला काय म्हणायचं? दुसरं नाव काय द्यायचं? विच इज द सेंट्रिपिटल फोर्स. तर या ठिकाणी आपण इंट्रोडक्शन पार्ट कव्हर केलेला आहे या चॅप्टरचा. आणि यात सर्क्युलर मोशन काय आहे, सेंट्रिपिटल फोर्स काय असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असतं, न्यूटन्स 3 लॉ ऑफ मोशन काय, ते खूप महत्त्वाचं टॉपिक होते, हे आपण कव्हर केलेलं आहेत. आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण केप्लरचे 3 लॉ बघणार आहेत. द केप्लर्स प्लॅनेटरी लॉ ऑफ मोशन. खूप IMP टॉपिक आहे पुढचा. तर व्हिडिओ कसा आवडला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे तुमचं फ्री लेक्चर होतं. आणि याच्या पुढे तुम्हाला जर लेक्चर बघायचे असतील तर तुम्हाला फक्त 1999 रुपये फीस द्यायची. किती? 1999 रुपये. तुम्हाला माहीत आहे बाहेर जर तुम्ही ट्युशन लावलं तर बाहेर ट्युशनला फीस किती आहे? 3 विषयाची फीस आहे 12,000 ते 15,000. आणि पूर्ण विषयाची म्हणजे ऑल सब्जेक्टचं ट्युशन तुम्ही बाहेर लावलं तर त्याची जी फीस आहे, किती आहे बाहेर फीस? 20,000 ते 25,000. मतलब 20,000 to 25,000 एवढी फीस आहे. तर 25,000 कुठं आणि 1999 रुपये कुठं? तर याच्यामध्ये आम्ही परिवर्तन ॲपच्या माध्यमातून 10वीचा पूर्ण सिलेबस आणि ऑल सब्जेक्ट आम्ही कव्हर करणार आहोत डिसेंबर एंडिंगमध्ये. एकदम सोप्या भाषेमध्ये, कोणताही रट्टा मारण्याची आवश्यकता नाही. पूर्ण सिलेबस आम्ही कव्हर करणार आहोत. ही गोष्ट सर्वांना समजली आहे? आजचं लेक्चर सर्वांना समजलं आहे? ओके. तर पुढचं लेक्चर बघायचं असेल तर पप्पांना सांगायचं की पप्पा 1999 रुपये भरायचे आम्हाला, बाकी कोणतं ट्युशन लावायचं नाही. आणि हे ॲप घेऊन आम्हाला चांगला 10th मध्ये स्कोअर करायचं आहे. ठीक आहे? तर थँक्यू.